होणार नाही, जेणेकरून आपली स्पर्धा ही वेळेमध्ये पूर्ण झाली पाहिजे. त्यामुळे आणि सर्वांचा आवाज आणि सर्वांचा कोरस, सर्वांचं रिदम वादन, डफली वादन हे परीक्षकांना एक समान ऐकता यावं यासाठी हा आमचा एक प्रयत्न आहे. कृपया करून कोणीही बदल करण्यापूर्वी प्रथमतः परीक्षकांना किंवा आयोजक मंडळाला विचारावं अशी आपणास कळकळीची विनंती करतो. माऊली, धन्यवाद. वळूया स्पर्धेकडे. हल 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 ओम हल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. हरिमना पुंडली कवरदे हरे श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान. जय जय राम राम राम. जय जय राम राम कृष्ण हरि. 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 राजा 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 राम राम कृष्ण हरि. जय जय राम राम कृष्ण हरि. जय जय राम राम कृष्ण हरि. जय जय राम राम कृष्ण हरि. सावळे 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 राम 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 राम. सावळे राम राम कृष्ण हरि. सावळे राम राम कृष्ण हरि. गोवर्धन हे गिरधारी. गोवर्धन हे गिरधारी. गोवर्धन हे गिरधारी. जय जय राम राम कृष्ण हरि. जय जय राम राम कृष्ण हरि. जय जय राम राम कृष्ण हरि. राजा राम राम कृष्ण हरि. राजा राम राम कृष्ण हरि. जय जय राम राम कृष्ण हरि. जय जय राम कृष्ण हरि. जय जय राम कृष्ण हरि. राम कृष्ण
कृष्ण हरी नाम विठोबाचे घ्यावे 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 मग पाऊल टाकावे मग पाऊल टाकावे मग पाऊल टाकावे मग पाऊल टाकावे विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे नाम तारक हे थोर नाम तारक हे तोर नाम तारक हे तोर नामे तारिले अपार नामे तारिले अपार नामे तारिले अपार नामे तारिले अपार विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे अजा मेळा उधरला अजा मेळा उदरिला अजा मेळा उदरिला मेळा अजा मेळा उदरिला अजा मेळा उदरिला चोखा मेळा मुक्ती सनेला चोखा मेळा मुक्ती सनेला चोखा मेळा मुक्ती सनेला चोखा मेळा मुक्ती सनेला विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे नाम दळणी कांडणी नाम दळणी कांडणी नाम दळणी कांडणी म्हणे नाम याची जणी म्हणे नाम याची जने म्हणे नाम याची जने म्हणे नाम याची जणी विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे मग पाऊल टाकावे विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे नाम विठोबाचे घ्यावे विठोबाचे घ्यावे विठोबाचे घ्यावे सांगा गे सांगा गे
सांगा गे कुणीतरी सांगा गे माझा कृष्ण देखिला का माझा कृष्ण देखिला का माझा कृष्ण देखिला का सांगा गे कोणीतरी सांगा गे माझा कृष्ण देखिला काय माझा कृष्ण देखिला का माझा कृष्ण देखिला का हाती घेऊन या फूल अंगणी रांगत आले मूल बाई मी सारवित होते चूल कैसी भूल पडियेली कैसी भूल पडियेली सांगा गे कोणीतरी सांगा गे माझा कृष्ण देखिला काय माझा कृष्ण देखिला काय माझा कृष्ण देखिला काय आता शोभे पिंपळ पान मेघवर्ण ऐसा जान मेघवर्ण ऐसा जान मेघवर्ण ऐसा जान त्याला म्हणती कृष्ण भगवान योग ध्यान विश्रांती सांगा गे कोणीतरी सांगा गे माझा कृष्ण देखिला काय माझा कृष्ण देखिला काय माझा कृष्ण देखिला काय एका जनार्दनी गे माय घरोघरा प्रति जाय घरोघरा प्रति जाय घरोघरा प्रति जाय एका जनार्दनी गे माय घरोघरा प्रति जाय कृष्ण जाणावे ते काय कोणीतरी सांगा गे कोणीतरी सांगा गे सांगा गे कोणीतरी सांगा गे माझा कृष्ण देखिला का माझा कृष्ण देखिला का माझा कृष्ण देखिला का सांगा गे कुणीतरी सांगा गे माझा कृष्ण देखिला काय माझा कृष्ण देखिला काय माझा कृष्ण देखिला काय कृष्ण देखिला काय कृष्ण देखिला काय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली दत्तसाई भजन मंडळ आपण या ठिकाणी आलात आणि आपली सुंदरची सेवा सादर केलीत. खरोखरच नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे नाम तारक हे थोर नामे तारिले अपार. खरोखर त्या ईश्वराचे नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की भवसागर पार करण्याचे देखील आपल्याला शक्ती प्रदान होते. फक्त एवढंच की आपल्या आयुष्यामध्ये किती कठीण प्रसंग जरी आले तरी मात्र देवाकडे तक्रार करू नका. कारण की देव हा असा डायरेक्टर आहे, तो कठीण रोल आहे ना नेहमी हा बेस्ट ॲक्टरला देतो. तर मला वाटतं तक्रार करत बसू नका. आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या घटना आहेत त्या स्वीकारा आणि नामस्मरणाला देवाला स्मरण जा असंच मला वाटतं महाराज म्हणतात. खूप सुंदर असं सादरीकरण. परंतु आपलं हे सुंदर सादरीकरण आमच्या लाडक्या परीक्षकांना कसं वाटलं हे थोडक्यात जाणून घेऊया. हॅलो रामकृष्ण हरी. सगळ्यांनी खूप छान सादरीकरण केलं. म्हणजे काय जुळून आलं होतं सगळं. हे छान वाटलं. सगळ्यांचं कोरस पण छान, चकवा पण छान, साईड रिदम पण छान आणि बुवांनी पण छान गायलं. फक्त एकच सांगेल म्हणजे मी फक्त विनंती करेल. कारण काय होतं
मी MGM विद्यापीठामध्ये म्हणजे संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरला, पूर्वीचं औरंगाबाद, तिथे प्राध्यापक असताना कधी कधी स्पर्धेला असेल किंवा कुठे मी स्वतःही यूथ फेस्टिवल वगैरे भरपूर स्पर्धा म्हणजे मी स्वतः केल्या, म्हणजे मी स्पर्धक म्हणून जायचो. तर कधी कधी असं होतं की जर अभंग किंवा आपलं जर पाठ नसेल तर मग आपण स्वतः कन्फ्यूज असतो. जर पाठ नसेल तर म्हणजे ते खाली बघू की वरती बघू असं होतं. जर पाठ असेल ना तर आपल्याला स्वतःलाही आनंद घेता येतो आणि देताही येतो, कारण पाठ असल्यानंतर एक्सप्रेशन पण येतात. हे आपण मनसोक्त गातो पाठ असेल तर. फक्त तेवढी काळजी घ्या, म्हणजे पाठ जर असेल तर आपल्याला स्वतःलाही आनंद घेतो आणि दुसऱ्यालाही घेता येतो. आणि दुसरं गोष्ट, तानपुरा तुम्ही स्वर लावला ते बरं झालं, म्हणजे जेणेकरून काय होतं की ते पूर्ण एका स्वरामध्ये चालतं. तर त्याचे तुमचे धन्यवाद, तुम्ही छान गायलात, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद माऊली आणि खूप सुंदर असं मार्गदर्शन. खरोखरच आपण म्हणतो ना की आपला ओव्हरऑल जे आपलं परफॉर्मन्स करताना, सादरीकरण करताना ओव्हरऑल शिक्षण, प्रत्येक शिक्षणाची गरज असते. आणि खरोखरच माऊलीने सांगितले पाठांतर, मला वाटतं खरोखरच पाठांतर खूप लाख मोलाचं आहे. आपल्याला जो आपण सादरीकरण करतो तर नक्की आपण बघून म्हणण्यापेक्षा पाठांतर नक्की करा. या सर्वांनी पुढील येणाऱ्या स्पर्धक मंडळीने लक्षात घ्यायचं आहे. खूप सुंदर असं सादरीकरण. खूप खूप धन्यवाद माऊली. श्री दत्तसाई भजन मंडळ आपण या ठिकाणी आलात आणि आपली सुंदरची सेवा सादर केलीत. मी मंडळाचे सन्माननीय सभासद सुरेश म्हस्कर माऊली आणि अनिल पाटील माऊली यांना विनंती करतो त्यांनी कृपया करून श्री दत्तसाई भजन मंडळ मुख्य गायक प्रमोद कोल्हे माऊली आणि त्यांचे सहकारी यांचा शाल, सन्मानचिन्ह आणि ज्ञानेश्वरी देऊन त्यांचा सत्कार करावा. मंडळाचे सभासद सुरेश म्हस्कर माऊली आणि अनिल पाटील माऊली यांना विनंती करतो त्यांनी कृपया करून दत्तसाई भजन मंडळाचा शाल, सन्मानचिन्ह आणि ज्ञानेश्वरी गाथा देऊन त्यांचा यथोचित सत्कार करावा. एकदा जोरदार टाळ झाले पाहिजेत माऊली या भजन मंडळासाठी. खूप सुंदर असं सादरीकरण. खूप खूप धन्यवाद दत्तसाई भजन मंडळ आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर होणारी भजन सेवा आहे ओम साईराज भजन मंडळ मुख्य गायक नितीन जाधव माऊली आणि सहकारी यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी.